सोमवार राखी केळसकर तुम्हाला सोमवारी काय करायचंय सांगण्यासाठी आज आहे शिवाचा वार. बम बम भोले, शिव शिव शिव, ओम नमः शिवाय. बस हेच जप दिवसभर वेळ मिळेल तेव्हा करत राहा. सकाळी सूर्याला जल द्या. शिवशंकराच्या मंदिरामध्ये जा किंवा तुमच्याकडे शिवलिंग असेल तर तुमच्या घरातला शिव प्रथम एक लोटा, एक तांब्या थंड पाणी त्यांच्यावर द्या. त्याच्यानंतर दूध आणि त्याच्यात थोडं गूळ किंवा काळे तीळ घालून त्यांना जल द्या. दूध द्या आणि पुन्हा जल द्या. असं करून तुम्ही त्यांचा अभिषेक करा. जर तुम्हाला पंचामृत असतील तुमच्याकडे, जसं दूध आहे, दही आहे, तूप आहे, मध आहे, असं साखर, असं जर सगळं सामान तुमच्याकडे असेल तर तुम्ही पंचामृताने त्यांना स्नान करवा, अभिषेक करा आणि त्याच्यात पुन्हा साध्या पाण्याने, थंड पाण्याने त्यांना स्नान घाला. अशा केल्यानंतर त्याच्यावर बेल चढवा, पांढरी फुलं चढवा, धूप बत्ती, अगरबत्ती, आरती करा आणि बघा तुमच्यासाठी शंकर काय घेऊन उभा राहील ते. त्यांना खूप खूप आवडतं. जी भक्त अशी त्यांची पूजा करतात. साधी सोपी असते पण प्रेमाने असते. आणि ओम नमः शिवायचा जाप तुम्ही 108 वेळा करा किंवा 51 वेळा करा. दिवसभरात कधीही तुम्हाला वेळ मिळेल ओम नमः शिवाय बोलत राहा. त्याच्याने ते जास्त प्रसन्न होतात आणि तो भोळा आहे, तो आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतो. अशा प्रकारे तुम्ही त्यांचे काय गणपतीला फूल आणि दुर्वा घालायला घालायच्या आहेत. आपल्या कुलदेवतेला, पार्वतीला, दुर्गा माता, त्यांना तुळजाभवानी, महालक्ष्मी, जी पण तुमची देवी आहे तिच्या नावाने तुम्ही हळद कुंकू आणि फूल गजरा देवींना वाहा. अशा प्रकारे आपल्याला सोमवारचा दिवस आहे त्यांना तुपाच्या दिव्याची आरती करा. संध्याकाळी तुपाच्या दिव्याची आरती करा आणि आपल्या घरातही देवाला तुपाचा दिवा लावा आणि घरामध्ये चारीला धूप दाखवा. धूपामध्ये थोडस कापूर, भिंगसेनी असेल तर खूपच छान, नाही तर तुमच्याकडे जे पण कापूर असेल ते कापूर घ्या. त्याच्यामध्ये थोडेसे 2 लवंग, ज्यांना फूल असतात ज्यांना, ते 2 लवंग, 2 काळी मिरी, छोटीशी दालचिनी आणि तेजपत्ता असं सगळं घाला आणि पूर्ण घरामध्ये संध्याकाळी 7 संजेला तुम्ही धूप दाखवा आणि ते धूप बाहेर आपल्या दाराच्या बाहेर ठेवा. त्याच्याने घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते. खूप चांगला सुगंध येतो. त्या सुगंधामुळे लक्ष्मी आकर्षित होतं, विष्णू आकर्षित होतो आणि आपल्या घरामध्ये संध्याकाळची लक्ष्मी घरामध्ये पदार्पण करते. अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरात रोज असं धूप दाखवा आणि बाहेर दिवा लावा. दिवाच्या प्रकाशाने लक्ष्मी आपल्याकडे येते. ती जेव्हा संध्याकाळची सांजेला येते तेव्हा ज्याच्या घराच्या बाहेर दिवा किंवा धूपाचा सुगंध असतो तिथे ती पहिली आकर्षित होते आणि तिथे जाते. सोमवार आहे तर तुम्ही आंब्याचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण सुद्धा लावा. आठवड्यातून एकदा दाराला तोरण लावल्याने आपल्या घरामध्ये पण शुद्धता राहते आणि चांगलं वातावरण निर्माण होतं. असं वाटतं आपल्याकडे सण चालू आहे, म्हणजे आपल्याकडे काहीतरी शुभ कार्य चालू आहे असं तोरण दर्शवतं आणि त्या शुभ कार्यामध्ये देवांचं आकर्षण आपल्या घराकडे होऊन आपल्याकडे देव येतात. तर अशा प्रकारे संध्याकाळी सुद्धा दिवे लावा आणि आपल्या घरामधल्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत राहा. ओम नमः शिवाय.